काळा कार्याध्यासाची आपण सिद्धी केली. पुढे कारणाध्यासाची काय केली, काय करायचं. आता पुढे कर्माने काय होत नाही त्याचं खंडन करायचं आहे. कार्याध्यासाची कशी सिद्धी केली आपण, कार्याध्यासाची म्हटलं कशी सिद्धी केली. पूर्व पक्षाचं खंडन कसं करावं. हे पूर्व पक्षाची सामग्री कोणती, सत्यवस्तू. 3 प्रकारचे कोणाची सामग्री आहे. आपल्या अध्यासाला सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारी सामग्री नाही. मग कोणती सजातीय वस्तू, तर सजातीय वस्तू ही सुद्धा त्याच्यातून सजातीय भेद काढून टाकायचा. मग करायला फक्त संस्कार. संस्कार हीच कार्याध्यासाची काय. ज्या वेळेला अध्यास होत असतो त्यावेळेला फक्त काय, पहिला संस्कार आणला कुठून, अनादी. अनादी म्हणजे याचा आरंभ सांगता येत. बीज अगोदर का फळ अगोदर नाही सांगता येत. बीज अगोदर का फळ अगोदर. फळ अगोदर म्हटलं आलं का लक्षामध्ये, बीजाशिवाय फळ आहे का. बरं बीज अगोदर म्हटलं तर फळाशिवाय काय नाही, अनादी. अनादी बीज वृक्ष न्याय असं म्हणलं. पण पहिला संस्कार कुठून आणला, अनादी. त्या संस्काराने आत्म्यावरती बंधाचा काय होतो, हे कार्याध्यासाची काय कर. आणि दोषत्रय अध्यासाला काय नाही, सादृश्य दोषापासून सध्या काय होतो. हे आपल्यावरती मी ब्राह्मण आहे, आत्म्यावरती ब्राह्मण जातीचा काय झाला. ब्राह्मण आणि आत्मा याच्यात काय सादृश्य आहे, तरी सुद्धा आपल्याला काय झाला, म्हणजे सादृश्य दोषापासूनही काय होऊ शकलो. तिन्ही प्रकारचे दोष आहे. वैराग्यवान माणसाला सुद्धा आणखी शुक्तीवरती रजताचा काय होतो. आणि भीतीरहित माणसाला सुद्धा दोरीवरती गरुड्याला सर्पाचा काय होतो. म्हणजे अभ्यासाकरता दोषत्रयाची अपेक्षा. आणि आकाशाचा दृष्टांत. आकाश हे पाहणाऱ्याला कसं दिसते, ते निळा आहे का. सादृश्य दोषातून अध्यासाला काय एकालाच दिसते का सगळ्याला दिसते. म्हणून दोषत्रय अध्यासाला काय नाही. म्हणून काय होत असतो नाही का, कार्याध्यास होऊ शकतो. पुढे कारणाध्यास, त्याची सामग्री काय आहे, काय करे. आत्मस्वरूपासमोर अज्ञान येऊ शकत. मग त्याचे 2 प्रकार करायचे आत्म्याचे. एक सामान्य आत्मा बरं का, चैतन्य, आणि एक विशेष चैतन्य. सामान्य चैतन्य कोणाला म्हणायचं, बरोबर आहे की. सर्वव्यापक चैतन्याला, विशेष चैतन्याला, त्या वृत्तीमध्ये उत्पन्न होणारं चैतन्य. मग कोणतं चैतन्य विरोधी आहे, सामान्य चैतन्य आहे विरोधी. आत्म्याचं सामान्य ज्ञान विरोधी नाही. त्याच्याकरता दृष्टांत कोणता दिला, झोपेचा.
झोपेत आहे ना. झोपेतून उठलेला माणूस म्हणतो मी काही जाणत नव्हतो. सुखाने काय होतं, पण झोपेमध्ये काय सामान्य ज्ञान आहे ना, याचं प्रकाशन कोणी केलं? आत्मा आहे की. तरीसुद्धा मी काही जाणत नव्हतो, अज्ञान राहू शकते. अरे का दृष्टांत. मी कसं लाकडामध्ये सामान्य अग्नी आहे का नाही? घर्षणाने उत्पन्न होणारा तो कोणता? मग अंधकाराच्या विरोधी कोणता आहे? सामान्य आहे का विशेष? आता लाकडामध्ये अग्नी आहे ना, तरी सुद्धा अंधकार राहू शकतो की. मग यावरून काय सिद्ध झालं की सामान्य व्यापक स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू. मग कार्याध्यास काय होतं? संभव. दुसरा प्रश्न, तुमचा आत्मा सामान्य विशेष भाव आहे. सामान्य विशेष भाव हे आत्म्याच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी आहे. आपल्याला आत्म्याचं सामान्य रूपाने काय आहे? विशेष रूपाचं काय? मी आहे हे सामान्य ज्ञान आहे. कोणतं? आणि विशेष रूपाचं मी आनंद स्वरूप आहे, चिद्रूप आहे. हे कोणतं रूप आहे? मग या विशेष रूपाने आपल्याला काय नाही. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी सामान्य भाव विशेष नसून जीवाच्या ठिकाणी सामान्य विशेष काय आहे? आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही ना. मग कोणाच्या ठिकाणी? जीवाला सामान्य रूपाने ज्ञान आहे, मी आहे. हे आत्म्याचं ज्ञान आहे, पण सामान्य आहे. आणि मी आनंद रूप आहे, कुटस्थ रूप आहे, चिद्रूप आहे. हे विशेष ज्ञान, त्याच्याविषयी अज्ञान आहे. म्हणून हे भाव आत्म्याच्या ठिकाणी नाही. कोणाच्या ठिकाणी? अशा रीतीने कारणाभ्यास काय होतो? संभवतो. आता कर्माने काय होत नाही, मोक्ष होत नाही. याचं खंडन करायचं आहे. क्रमाक्रमाने खंडन करायचं. बाजा एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याचे ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते म्हणून ते अध्यस्त आहे हे सिद्ध आहे. काय बंद अज्ञान काय आहे? अध्यास आहे. कशावरून अध्यस्त आहे? ज्या अर्थी ते ज्ञानाने निवृत्त होते म्हणून ते काय? जे जे ज्ञानाने निवृत्त होते ते अध्यस्त असते. अभ्यास कोण? सत्य सर्प कुठं दोरीच्या ज्ञानानं निवृत्त होतो का? आणि ज्या अर्थी दोरीच्या ज्ञानाने निवृत्त होते त्या अर्थी सर्व सत्य आहे का? अध्यस्त आहे, अध्यस्त आहे. म्हणजे ज्ञानाने निवृत्त होते ते काय असते? मग बंद सत्य नसून काय? ज्ञानानेच त्याची काय होते? कर्माने निवृत्ती होत. आता कर्माचं काय करायचं आहे? खंडन करायचं आहे. कर्माने बंध निवृत्त होत नाही. कशाने होतं मग तो? ज्ञानानेच होतो. कर्माने कसं होत नाही? कर्माचे प्रकार थोडं पूर्वपक्षाचं मत सांगतात. बघा कालचं बाकी. अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर आता आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. आता सांगितलं का मी? सामान्य रूप तुम्हाला अभ्यास केव्हा होतो? सामान्य रूपाने काय पाहिजे? विशेष रूपाचं काहीतरी आहे असं ज्ञान झाल्याशिवाय अभ्यास होईल का? दिवसा अभ्यास होतो का? मध्यरात्री? मग केव्हा होतो? मंडांडकारामध्ये सामान्य रूपाने काय आणि विशेष रूपाचं काय? आणि त्याच्यामुळे आपल्याला दोरीवरती सर्पाचा काय होतं? अभ्यास होतो. पूर्वपक्षाचं मत बरोबर आहे. सांगा.
म्हणूनच केवळ स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही या शंकेचे समाधान सांगतो. क्रमाक्रमाने हे बघ, सामान्य विशेष भाव नाही. हे बघ, सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने तर अध्यास घडतो का नाही. आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहे का? शास्त्र सांगते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य रूपाने विशेष भाव नाही. त्याशिवाय अध्यास विशेष होऊ शकत. जीवाच्या ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी? आपल्याला आत्म्याचं सामान्य रूपाने काय? मी कोणीतरी आहे या रूपाने, पण मी आनंद स्वरूप आहे, कुटस्थ रूप आहे, चिद्रूप आहे, असं विशेष ज्ञान आहे का आपल्याला? सुद्धा आनंद रूप शिवम असं कुठं आपल्याला ज्ञान आहे का? मग कोणा भाव जे आहे हे आत्म्याच्या ठिकाणी नाही, जीवाच्या ठिकाणी. कोणाच्या ठिकाणी? आत्मा मात्र सामान्य विशेष भाव राहील आहे. तिथे सामान्य ज्ञान नाही, कोणतं नाही, केवळ ज्ञान स्वरूप आहे. पुढे प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाचे ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेत असे आमचे म्हणणेच नाही. हे पहा, आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मग कोणाच्या ठिकाणी पाहिजे? जीवाच्या ठिकाणी. आत्मा सामान्य रूपाने ज्ञान विशेष रूपाचा ज्ञान संभवत नाही. नाही म्हणलं साकार सामान्य रूपाने गोड आहे आणि विशेष रूपाने कसे आहे? कडू आहे. असं कुठं असतं का? मग साखरेच्या ठिकाणी कडू आणि गोडपणा कुठं भाव आहे का? मग या माणसाला कडू वाटले त्याचा दोष आहे. कोणाला? त्याच्या जिभेला काय झालेलं आहे? मग ताप आलेला आहे. पण साखर कशी आहे? गोडच. त्याला का कडू वाटते? तापामुळे. मग सामान्य कडू आणि गोडपणा साखरेचा आहे का तुमच्या दोषाचा आहे? साखरेच्या ठिकाणी कडूपणा मुळीच नाही. पडे फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा प्रतितीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे. सामान्य विशेष भाव अध्यासाला काय आहे? पण आत्म्याच्या ठिकाणी नाही. कोणाच्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी. आत्मा सामान्य विशेष भाव रहित आहे. सामान्य रूपाने ज्ञान नसेल तर तुम्हाला अध्यास होऊ शकत आहे या रूपाने प्रत्येकाला ज्ञान आहे. कोणी मनुष्य म्हणतो मी नाही असं म्हणतो का आहे म्हणतो? कोणाला विचारलं तो आपल्याला नाही म्हणत असेल तर जमतं का? कोण्या ठिकाणी जोडपं होतं आणि ते विसंगत होतं. बा संसारातलं गणित आहे. बाई शहाणी असते तर यजमान अडाणी असतो. यजमान शहाणा असेल तर दोघांचं विसंगती असते. सारखेपणा मिळत नाही, फरक आहे. आणि त्या बाईला काहीतरी स्वयंपाक करा, त्याच्या गुळ पाहिजे होता. यजमानाला विचारलं, म्हटलं जा बाजारामध्ये गुळ विकत घेऊन या. त्याने प्रश्न केला बाजार म्हणजे काय? इथून सुरुवात व्हा. मग ते आपले सांगा म्हटलं मी बाजारात गेलो आणि हरवलो तर. मग तिला वाटलं तर नकांची समजूत करावी नाही का? मग तिने सांगितलं म्हटलं काळजी करू नका, तुम्ही हरवत नाही. नाही म्हणलं हरवलंच तर. आता काय करता बघा, मी वरचा मजला काय होता नाही म्हणलं मी हरवलो होतो. मग ते बाईने काय केलं, एक काळा दोरा घेतला, त्याच्या पायाला काय केलं, त्याला सांगितलं म्हणलं पाय काळा दोरा आहे ना, दोऱ्याकडे पाहायचं म्हणजे तुम्ही हरवले नाही. कोणाकडे पाहायचं म्हणजे काय नाही. मग त्याला गुळान्य करतात. गरुड्याचा काय चालला होता,
गोळ अन्नाचा विसरला आणि खेळत पाहत बसला होता. मग त्या गारवड्याचा खेळ संपला, पैसे मागतो तो, पण हातात काय होता, नुसता नाही नाग होता. मग काय करतो, नाग थोडा निसटला होता, तो नाग लोकात शिरला. चेंगरा चेंगरा चेंगरी हे महाराज पालती पडली बघा. त्याच्यात अंगावर लोक काय हे अलीकडे असं जातं. एक क्रिकेटर आला होता बा, ते सकाळमध्ये त्याला पाहणार करतात हे पोरं जमले बा, मुलं आणि मुली काय सगळे. तो आलाच नाही, दारावरती एवढी गर्दी. आणि तो आल्यावर काय झाली, त्याला स्टेजवरही जाऊ दिलं नाही. आता तर त्याचा परिणाम असा, पाहणं तर लावून राहिलं. 2-3 लोकांचे काय झाले. आता त्याला काय पाहायचं आहे, त्याला काय 4 डोळे आहे का? अरे क्रिकेटचा खेळ खेळतो म्हणून काय त्याला का 4 हात आहे का? आपल्यासारखाच तो काय अलीकडचा तरुण म्हणजे दिशाहीन आहे, बेअक्कल आहे सगळं करत. त्याला काय पाहिजे, 4 माणसं मेली याची वाट काय, भाव किती काय झाले, जखमी झाले की. कोणीतरी नटे कोणीतरी गावाला चालली होती, जवळच्या स्टेशनावर लोक जमले, तिला इकडेच उतरून यावं लागलं. हे बरं आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे. नाही तर सगळं काही नाही का, नुसतेच ज्ञानामध्ये पास होतात, आचारामध्ये शून्यता असते. काय कसला म्हणजे अशा शाळा, गुरुकुल शाळा पाहिजे कोणते, त्याच्यामध्ये संहिता असते. आता इथे काय आपली गोष्ट वेगळी आहे. पोराला सांगितलं की शाळेतल्या अरे गंध लावून यायचं, तर पोरगा म्हणत असतो गुरुजीच तर गंध लावून येत नाही, येत देत आचरते. संस्था आहे काय काय केलं, घाबरण्याचं काय कारण आहे याच्यामध्ये. तुळशी माळ गळा, वारकऱ्याचं काय जाऊ दे. हे म्हणजे दांडेकर महाराज सुद्धा प्रिन्सिपाल असताना गंध लावून जातात, काय लावून टोपी घालून जातात. भारतीय संस्कृती आहे. ते तर काय वैभव चालली, लोप होत चालली. आता कुठं बाहेर पडल्यानंतर धोतर दिसते का? आता कोकणला दिसते सगळे. एखाद्या माणसाला विचारलं, बाबा तुमचं वय किती आहे? 85 वर्षाचं. काय नसले आहे म्हणलं, काला येतच नाही. आणि काय रोज धुत असते काही जर 8 दिवसांनी होत नाही, हेच भाग्य. जाऊ दे, आपला शांत होते. हे कशा करताय आपलं चाललं आहे याच्यामध्ये, अज्ञानाच्या बाबतीत चाललंय जाते. बाजारात गेला, ते ज्या अर्थी आला नाही त्या अर्थी बाईला वाटलं आता. आणि त्याचं काय झालं बा, ते साप आल्यामुळे चेंगरा चेंगरीन त्याच्यात दोरा काय झाला, तर बघायला लागला दोरा आहे का, दोरा दिसेना. म्हणलं मी आता हरवलो. सगळ्या गावात फिरायला लागला, मी हरवलो हरवलो. गावचे लोक म्हणले असं गिऱ्हाईक पुष्कळ असते, असं पिणारे सगळे त्याच्यातले कोण लक्ष देते. मग बाईला वाटलं ज्या अर्थी येत नाही महाशय, म्हणून ती शोधा करता गेली. याचं चाललं होतं मी हरवलो हरवलो. मग ती बाई म्हणायला लागली चला गेली. म्हणलं मी हरवलो की, आता म्हणलं कशावर नाही हरवलं, दोरा कुठं आहे म्हणायला लागली. पुन्हा आता समजूत घालण्याकरता
तो काळा दोरा आणला, त्याच्या पायाला काय केला, हा म्हणला तो हात सापडला. जाऊ द्या दृष्टांत दृष्टांत आपला करता यायच्या करता. त्याप्रमाणे दोरा म्हणजे हा आहे का, त्याप्रमाणे आपण कोण आहोत, चिदानंद रूप आहे का. आपण वेदांत शास्त्रामध्ये आपल्याला ज्ञान होत असते, विशेष ज्ञान होते. कोणतं ज्ञान होते? सामान्य ज्ञानाचं काम, सामान्य ज्ञान किंचित कराय, त्याच्यावर काम मागत. लाकडं जर पेटवलीच नाही तर ते स्वयंपाक होईल का? लाकडामध्ये कोणता अग्नी आहे? आणि घर्षणाने. मग कार्य कोणता कोणता अग्नी करतो? तसं आपल्याला विशेष रूपाचं काय नाही, सामान्य रूपाने काय आहे हे भाव आपल्या ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही. पुढे आणि अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. आपल्या स्वरूपाचं आपल्याला अज्ञान आहे, परंतु तुम्ही किम स्वरूप आहे. लहान मुलाला अज्ञान असतं काय? त्याप्रमाणे ज्याला वेदांताचे संस्कार नसेल, देह म्हणजेच मी म्हणजे चार भागाचं तत्वज्ञान असतं. देहाहून मी काय नाही, देह खंडाला महात्मा, त्याचं ज्ञान आहे. म्हणलं तुम्ही कोण आहात? काय मी माझी ती माझी कापसे काय. आपल्याला तुम्हाला दिलं की पहिल्या तरंगामध्ये नाही का, मी ब्रह्म आहे, आणावं लागत असते का आहे, प्राप्ताचीच काय आहे. पण आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. मग वेदांत शास्त्र काय करते? आणून देत असते का भ्रमनिवृत्त करते? मग आपल्याला मी देह हा काय, विषयात सुख आहे हा काय, मी खरोखरच जन्मतो आणि मरतो हा काय, भ्रम आहे का? याचा भ्रम काय होतो? पुढे अस्ति भाती प्रिय कुटस्थ नित्य मुक्तादी आत्म्याचे स्वरूप आहे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. प्रत्येकाला ज्ञान आहे, मी आहे मी आहे. मग काय होईल? तो जसा वेळेपणाने म्हणायला लागला मी हरवलो हरवलो. मला दोरा हरवला का हा हरवला, आणि काय समजतो? मी हरवलं. तसं शरीर पडलं का मेला का मग तो नाश कोणाचा होत असतो? आत्म्याचा होतो का? गीतेमध्ये आहे ना, न जायते बरं. कदाचित ते लोक मेले तरी फुकट जाणार आहे का? अव्यक्ता आधी पुन्हा अव्यक्तात जातात, पुन्हा अव्यक्तातून व्यक्तात येतात, पुन्हा झाड बीजात जाते, बीजातून पुन्हा उत्पन्न होते, नष्ट होत असते का? मग हातोबा प्राप्तीची. मग शरीर स्वर्गाला जाते का? मग कोण जाते? जीव जाते. शरीर आजपर्यंत नेलाय का कोणी? ते कुठे राहते? पाप केला असेल तर शरीर नरकाला जाते का? हा नरकाला जातो, जीव नरकाला जात असतो. शरीर कुठं पडते? इथंच पडत असते. जाऊ दे, पडे. आणि कुटस्थ नित्य मुक्तादी आत्म्याचे विशेष रूप ज्ञात नाही. जेथे आत्म्याचे अस्तित्व रूप आहे तेथे भातित्व प्रियत्व कुटस्थत्वादी विशेष रूप आहेच, परंतु त्या विशेष रूपाचे ज्ञान नाही. आपल्याला विशेष रूपाचं काय नाही, मी आहे या रूपाने काय ज्ञान आहे. पण मी आनंद स्वरूप आहे, चिदानंद रूप आहे. तर मला गीतेमध्ये येईल की 15व्या अध्यायामध्ये मी वासुदेव होत होता, अनुरेणु या थोकडा. मग शरीराने होत असतं. कोणाला ज्ञान आहे? तुको भरायला. आपल्याला काय आहे? अज्ञान आहे सगळं.
मग अज्ञानामुळेच आपल्याला काय तुम्हाला गेला ना दुसरा अध्याय गीतेतला स्थितप्रज्ञस्य का प्रजाती यदा कामा अशी अवस्था आहे तिथे त्यांना ते जगद्रूप झालेले असतात. तात्पर्य सामान्य विशेष भाव नाही याच्या म्हणून सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे आणि आत्मस्वरूपाचे ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाहीत म्हणून निर्विशेष आत्मा आहे या सिद्धांताचाही हानी होत नाही. मला आत्म्याच्या ठिकाणी सामान्य भाव आणि विशेष भाव आला का लक्षामध्ये ह्या कोणाच्या ठिकाणी आहे? जीवाच्या ठिकाणी आहे. आत्मा साखरेच्या ठिकाणी आहे का सामान्य रूपाने गोड आणि विशेष रूपाने गोड आहे. ती एक रस आहे काय ती तिथं कुठं सामान्य विशेष भाव आहे का? मग सामान्य विशेष भाव कोणाचे? खाणाऱ्या माणसाचे ठिकाणी. जिभेला काही दोष असेल तर कडू लागेल, निर्दोष असेल तर मग एक साखरेचे धर्म आहे का याच्या जिभेचे धर्म आहे? नाही का साखरेच्या ठिकाणी कडू आंबटपणा मुळीच नाही. साखर किम स्वरूप आहे त्याचा आत्मा किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप. त्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही. मग सामान्य विशेष भाव आहे कोणाच्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी. पुढे कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्षसिद्धी. आपण कशाची सिद्धी करून दाखवली नाही का? कार्याध्यास. पुढे आता कर्माने मोक्ष होत नाही का? कर्मवादाने सांगितलं कर्मानेच काय होतो. आता कर्माने मोक्ष असून कशाने होतो? ज्ञानानेच होतो. आता कर्म विचार पुन्हा त्याचं खंडन करायचं. वाचा पूर्वपक्षाचा अनुवाद. मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्मांचा परित्याग करून नित्यनैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्मे करावीत. कारण निषिद्ध व काम्य कर्मांच्या अभावामुळे नीच लोक व उत्तम लोकप्राप्ती होणार नाही. पूर्वपक्षाचं मत थोडा घ्यायचं. त्यांनी सांगितलं ना त्याच्या ठिकाणी पूर्वपक्षाच्या थोडक्यात मध्ये मत सांगितलं नित्य नैमित्तिक कर्माला काय नाही, पुण्य नाही, फळ नाही. त्याचं मत आहे. आणि तुम्ही मग सांगितलं म्हणलं बरोबर आहे. काम्य निषिद्ध कर्म काय करू नये आणि नित्य नैमित्तिक कर्माला न केलं तर काय आहे? पाप आहे की. साधारण प्रायश्चित्त आणि कर्मे संचितातलं सगळं पाप काय होते? या सर्वाचं आता काय करायचं आहे? खंडन करायचं आहे. पुढे नित्य नैमित्तिक कर्म न केल्याने जे पाप होईल ते ती कर्मे केल्याने होणार नाही. जर नित्य नैमित्तिक कर्म आपण जर न केलं तर काय होईल? पाप आहे. कोणाचं मत आहे? आणि केलं तर काय होणार नाही? खंडन करायचं. पुढे शिवाय या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील पापाचा असाधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो. हे तुम्हाला साधारण प्रायश्चित्त केलं. संचितामध्ये आजचाच कर्म आहे का आनंद जन्माचं? आणि त्याचा साधारण प्रायश्चित्ताने काय होतो? नाश होतो. म्हणलं हे म्हणणं बरोबर नाही. याचे खंडन करायचं. पुढे आणि पूर्वजन्मी केलेल्या काम्यकर्माचे फल इच्छेच्या अभावामुळे फल होत नाही. म्हणून मुमुक्षुस ज्ञाना वाचूनही केवळ कर्माने जन्म अभावरूप मोक्ष होतो असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. पुढे काय जर काही त्याच्यातलं पुण्य असेल तर पुण्याची इच्छा करू नये. अशा रीतीने पाप पुण्य नाहीसं झाल्यानंतर जन्माभावरूप मोक्ष काय होतो? असा एक भविवादाचा सिद्धांत. कर्मानेच काय होतं? आता आपल्याला खंडन करायचं आहे. पहिलं खंडन असं कर्म केलं तरी सुद्धा काय होत नाही म्हणून पुण्य होत नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जो जे कर्म करेल त्या कर्मापासून पुण्योत्पत्ती आणि पापाची काय होते? निषिद्ध कर्म केलं तर नाही काय, विहित कर्म केलं तर
त्या विहित कर्मातले 4 प्रकार कोणते? नित्य नैमित्तिक 1, दुसरं 3 आणि 4. अरे 4 कुठे? 4 आहे ना. अरे नित्य कर्म 1, नैमित्तिक 2, हे कोणापासून होते? पशुपासून होते का? पशुपक्षाला फक्त मनुष्य देहातच होते. कोणत्या देहात नाही का? हे जे काही कुत्रे बित्रे काही आहे ना, काही नित्य कर्म नाही, नित्य कर्म आहे का? फक्त मनुष्य देहामध्ये आहे का नाही? स्नान संध्या काय ईश्वर दर्शन वगैरे पशुला आहे का या गोष्टी? पशु कुठं स्नान करते का? आणि एखाद्या पशुचा एखादा वासरू काय झालं मेलं, मग पशु का रडत असतो का? अरे बघा, हे बघा, एखादी बकरी असते बघा, आणि तिचं पिलू बोकड असते, मग ती अशी एकदम काय खाटी काय तुमचं मांस कापणारा माणूस काही एकदम पहिले कोणाला कापतो? बोकडाला. गाय असे उभी असते, बोकड हे गायचं पिलू आहे का नाही? मग त्याच्या पिलाला कापते का? रडली पाहिजे ना. गाय रडत असते का? आणि माणूस असेल तर, बाई असेल तर, जेव्हा गायला कुठं दुःख होते का? मी सगळे विधी निषेध फक्त मनुष्य देहात आहे. म्हणून मनुष्य देह दुर्लभ आहे. पाप आणि पुण्य फक्त कोणत्या देहात होते? मनुष्य देहाखेरीज. बाकीच्या देहामध्ये काय नाही, सगळे पापाचे देह आहे सगळे. म्हणून त्याला यथासांग अवयव नाही. पशुला कुठं हात आहे का? वाणी आहे का? बाकी सगळे धर्म आहेत, प्राणाचे धर्म आहेत. पशुलाही सुद्धा काय वाटते? हे बाय एखादी गाडी चालली असली आणि ज्या अर्थी ते पाण्याकडे ओढते त्या अर्थी बैलाला काय लागली असली हो, सांगता येते का माणसाला? तहान लागली म्हणजे ते तुम्हाला एका विमानामध्ये बसल्यानंतर एका बाटलीची किंमत किती असते? किती असते सांगायची? आपण घेतलं काय तरी 100 रुपये किंमत असते. काय एक विमानामध्ये 1 बाटलीवर पाणी किती रुपयाला घ्यावं लागतं? जाऊ देतात माणसं. मग 100 रुपये देऊन का घेतात? काय लागलेली आहे? मग 100 रुपयाचे विचार करतो का पाणी घेतो? ही अक्कल बैलाला आहे का? जाऊ द्या, दृष्टांत संपला. कशा करता सांगितलं? नित्याने नेहमी ते कर्म केलं तर त्याला काय लागत नाही, पुण्य होत नाही. आपल्याला सांगायचं आहे नित्याने ते कर्मापासून पुण्य होत आहे. पुढे समाधान. पण हे बरोबर नाही, कारण नित्यनैमित्तिक कर्मासही स्वर्गफल आहे असे भगवान भाष्यकारांनी युक्तिप्रमाणाने प्रतिपादन केले आहे. म्हणलं हे कुठं लिहिलं आहे? भाष्यामध्ये भगवानाने नित्यनैमित्तिक कर्माला सुद्धा काय म्हणता? संस्थेमधले विद्यार्थी नित्यकर्म करतात, पुढे नैमित्तिक कर्म करतात. उठल्याबरोबर कुठे जेवायला बसतात का? कारण संस्कार आहे काय? काही नित्यकर्म करतात की नाही? एक बाई जेवायला बोलावलं तिला. ती म्हटली बाई थांबा. म्हटलं काय? नाही म्हटलं चला पानं वाढलेली आहे. काय झालेलं आहे? मग ती बाई होती, आता तिथं नित्यकर्म व्हायचं होतं, पानं तर काय झालेलं आहे? वाढले.
मग तिने सांगितलं, म्हणलं पण माझं पान तसंच राहू द्या, मला नित्यकर्म करू द्या. मग ती एका ठिकाणी गेली बघा ती. म्हणलं गंगूबाई मला विस्तव पाहिजे, काय पाहिजे. तिने एका ताटलीमध्ये काढलं. मग ही जी बाई होती ही लुगड्याचा पदर असा केला, पण टाक माझ्या लुगड्यामध्ये. मग तिने सांगितलं, म्हणलं पेट शिरलं तुला काय करायचं. म्हटलं मीठ म्हणते ना, काय कर. मग त्याची बाचाबाची झाली बघा. आणि बाचाबाची झाल्यानंतर हिने तिला शिवाय दिल्या आणि तिने अरे बघा परत. म्हणलं आला का तुमचा नियम झाला का. तर म्हणलं झाला किंवा जाऊ द्या, असा वारकऱ्याचा नियम असतो का. वारकरी म्हटल्यानंतर ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे. का मग एखाद्या घरी म्हटलं तुमच्या घरी 4 ज्ञानेश्वऱ्या दिसते, काय भानगड आहे. म्हटलं आमच्या घरी 4 जीव आहे. किती. आणि प्रत्येक एखाजवळ काय आहे. नाहीतर आनंदाची गोष्ट आहे. का म्हटलं तुमच्याकडे चपला भरपूर दिसते. म्हटलं प्रत्येकाच्या चपला आहे. प्रत्येकाची कार असणं याच्यात आनंद आहे का प्रत्येकाच्या घरी 4 ज्ञानेश्वरी असणं आहे काय. ती कार तुम्हाला काय दे उद्ध्वस्त करून टाकेल. आणि ज्ञानेश्वरी काय करी उद्धार करेल पुढे. म्हणून नित्यनैमित्तिक कर्माने उत्तम लोकप्राप्ती होईल, पण जन्म अभावरूप मोक्ष घडणार नाही. पूर्वपक्षाचं मत. कोणाचं मत. तुम्ही होत सिद्धांताचं मत आहे. पूर्व पक्षाने काय होईल. उत्तम लोकांची काय होईल. मोक्ष मात्र होणार पुढे. शिवाय नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्गफल न मानले तर नित्यनैमित्तिक कर्मबोधक वेदवचन निष्फळ होईल. वेदवचनामध्ये आहे ना, ते तर मग स्वर्गलोकम विशालम श्रीणे पुण्य गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये आहे ना, काम्य कर्म केलं लोकांतराचे काय होते. उत्तम भोग भोगतात. ते काय मृत्यूलोक आहे का तो. मग तिथे काय आहे का नाही. सगळे कामधेनूची बोधन आहे तिथे. या ठिकाणी जर्सी गायीशिवाय दुसरं कोणतीच गाय दिसत नाही. आणि तिथं काय कल्पतरूची आराम. अशी झाड आहे का कल्पतरूची. आणि आपल्या मृत्यू लोकांमध्ये एक कल्पतरू नाही, सगळे येडे वावडीच एक तरी चांगलं दिसते का. एखाद्या चंदनाचं झाड सुद्धा दिसत नाही. खरं आमच्या संस्थेमध्ये एक होतं बा चंदन. ते अर्ध तोडून नेलं होतं लोकांनी. सगळे बगळेच दिसतात, एक राजहंस दिसेना. आणि सगळे कावळे दिसले, एकही कोकिळ दिसेना. हे मृत्यूलोकातलं काय नाही का. स्वर्गामध्ये सुद्धा गरीब दिसते का कोणी. स्वर्गामध्ये कुठं गरीब दिसते का तुम्हाला. आणि आपल्या इथं काय धनिक लोक कमी आहे का गरीब लोक जास्त आहे. स्वर्ग कुठलं वैभव आहे का. जाऊ दे आपल्याला. स्वर्गातलं हे फळ कशामुळे मिळालं. पुण्य. काम्य कर्म केल्यामुळे स्वर्गाधिकाची काय होते. तुमच्या गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये याचा आहे ते तो स्वर्गलोकम विशालम श्रीणे पुण्य पुढे. कारण की नित्यनैमित्तिक कर्म न केल्यास पाप होते असे असेल तर पाप उत्पन्न होऊ न देणे हे त्याचे फल म्हणता येईल. हे पाय कोणाचं आहे मत. पूर्वपक्षाचं. पूर्वपक्ष काय म्हणतो. नित्यनेमी कर्म जर केलं नाही तर काय उत्पन्न होईल.
म्हणलं तुझा अजब सिद्धांत आहे, चोरी नाही केली तरी सुद्धा मला जेलमध्ये चाला. वेडेपणा आहे. अरे मी चोरी नाही केली, नाही म्हणलं तुला जेलमध्ये. ते एका ठिकाणी होतं पत्ते खेळत बसले होते लोक. आणि ते न्याय आहे, जुगार खेळणं हा काय गुन्हा आहे. त्रस्त मनुष्य आपला स्नान करून आला आपला चंद्रभागेचा, ते पत्ते खेळत होते, तिथं काय राहिला उभा राहा. मग ते लोकांना कळलं, पोलीस लोकांना हे पत्ते खेळून जुगार खेळून. मग पोलीस लोकांची गाडी आली बा. जेवढे पत्ते खेळणारे लोक होते ना सगळे चला गाडीत बसा. हा बा उभा होता, त्याला सांगितलं त्याला का आबा म्हणलं मी खेळत नाही ना. म्हणलं तर खेळ का, गाडीत बसा चालू. त्याप्रमाणे जरी आणखी आपण काय केलं नाही, नित्यनैमित्तिक कर्म केलं नाही तरी पूर्वपक्षकार काय म्हणतो, आपल्याला सांगायचं पाप होत पडे. पण नित्यनैमित्तिक कर्म न केले तरीही पाप उत्पन्न होणार नाही असे आमचे म्हणणे आहे. कोणाचं मत आहे? वेदांताचं. पुढे कारण नित्यनैमित्तिक कर्म न करणे हे अभावरूप आहे आणि त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होते. केलंच नाही कर्म तर पाप कसं उत्पन्न होईल? पेरलंच नाही तर, म्हणलं आम्ही चोरी केलीच नाही तर पाप उत्पन्न होईल. पण याचं मत आहे तर म्हणजे करा की नका करू पण पाप उत्पन्न झाल्याशिवाय. विचित्र सिद्धांत आहे शास्त्रामध्ये. कथामात सत्सज्ज आहे ते नासतो विद्यते. याचं खंडन आपल्याला करायचं. अभाव कोणाला कारणीभूत होत नाही. पुढे असे म्हणणे अयोग्य आहे. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही, म्हणून कर्माचा अभाव भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही. म्हणून कर्माचा अभाव हा भावरूप पाप उत्पन्न करू शकत नाही. अभावातून कुठे भावरूप होत असते. पुढे जर कर्मभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती मानली तर नासतो विद्यते भावो या द्वितीय अध्यायातील भगवद्गुक्ती किंवा कथम सक्त संजायते या श्रुतिवाक्याशीही विरोध येईल. नाही बा, पापाच गेलं नाही तर काय करे, त्याचं फळ कुठं भोगावं लागेल का आपल्याला. म्हणून अभाव कोणा कोणत्याही कार्य होणार नाही तर मग फार चांगलं होईल. न पेरताना म्हणलं आमच्याकडे शेती उत्तम दिसते असं कुठं आहे का? पेरून उगे ना तर पुण्य करून सुद्धा आणखी चांगलं वागूनही सुद्धा काय वाटणं होत नाही. सहजासहजी होत असते का? अभाव वेदांताची भाषा आहे बघा. अभाव म्हणजे काही न करणे, त्याला काय म्हणतात? परीक्षाच नाही दिली तर पास कसा होईल? नाही म्हणलं आमची शाळा फार सुंदर आहे, परीक्षा नाही दिली तरी वरच्या वर्गात जाते. दृष्टांत. पुढे म्हणून नित्यनैमित्तिक कर्म अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही. अलग अलग तो काय म्हणतो, नित्यनैमित्तिक कर्म न केलं तर काय कशाची उत्पत्ती होते? कोणाचं मत? यांना सांगायचं आहे नित्यनैमित्तिक कर्म नाही केलं तर पापाची उत्पत्ती होत नाही. पुढे या प्रकाराने नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्गफल अवश्य स्वीकारले पाहिजे. म्हणून नित्यनैमित्तिक कर्म आपण करतो त्याचं फल मात्र काय केलं पाहिजे? तुमची इच्छा असो अथवा त्याचं सुद्धा काय फल आहे की. पुढे जन्म अभावरूप मोक्ष मात्र घडणार नाही. जन्माभावावर मोक्ष करू शकत नाही. कोणत्याही कर्माचं फल आहे. पाप आणि पुण्य हे दोन काय फल आहे. आपण जे काही कर्म करतो त्या कर्मापासून पाप होत असते आणि त्याच कर्मापासून काय होते? पुण्य होत असते. काय ना ते जर जेवणामध्ये निषिद्ध पदार्थ असेल तर
पाप उत्पन्न होत असतं. त्याच्यामध्ये शास्त्राने सांगितलेलं आहे. पुढे आता जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही हे बोलणे युक्त नाही. कारण तर काय म्हणा होतं, काम संचितामध्ये पुण्य आहे. कोणत्या ह्याच्यात पुन्हा कर्माचे प्रकार 3. संचित, पुढे पुढे संचितामध्ये पाप आहे आणि संचितामध्ये काय आहे. मग पुण्याची इच्छा काय करायची नाही. म्हणलं नुसतं इच्छेच्या अभावाने जमत, फल दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यातलं पुण्य झालं आणि पाप आहे. साधारण प्रायश्चित्ताने काय होते ते निवृत्त होते. म्हणलं या अनेक जन्माचं पाप आणि केवळ ईश्वर नामस्मरणाने गंगा स्नानाने निवृत्त होऊ शकत. पुढे कारण कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. एक अंकुर तत्सदृश कर्म करण्याची वासना व दुसरा अंकुर पाप पुण्यरूप अदृष्ट. आपण जे काही कर्म केलेलं आहे त्याचे संस्कार आहे. त्या संस्कारापासून आपल्याला वासना होत असतात. ही वासना कोणती. चांगलं कर्म तुम्ही या जन्मात जर केलं असेल तर शुभ वासना होते. वाईट कर्म केलं असेल तर कोणती वासना, अशुभ वासना होत असेल. यम यम वापी जत्यंत कले. जसं ज्याचं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला ते वासना होत असते. नाही का, चोरी करणाऱ्याला चोरीची वासना का व्हावी. नाही का, ते संस्कार मागच्या जन्माचे कुठले, म्हणून त्याला कोणती वासना होती. एक पोर जन्माला आलं बा, बरं का, काही नाही, ते 2-3 महिन्याचंच आहे. मग ते बाया असते त्या पोराला पाहतात आपले किंवा येते. मग ते बाईच्या कानामध्ये असं हे होतं बा, आपलं काय म्हणतं, आणि जे त्या पोराने कानातलं ते सोन्याचं हे असते ना, त्याचं धरलं बा, किती केलं तरी ते सोडेच ना बघा. किती वर्षाचं पोर, 1.5-2 महिन्याचं, तरीसुद्धा ते काय करीना. घरच्या लोकांना पंचायती म्हणलं हे सोडतच नाही बा. शेवटी आणखी सांगितलं त्या बाईला, म्हणले बा कानातून काढून त्याच्या हातात दे, तेव्हा ते सोडेल. मग अशी वृत्ती का व्हावी. मागच्या जन्माचे संस्कार कशाचे, चांगले का चोरीचे, आणि त्या संस्काराने जे आहेत देहामध्ये संस्कार. मग पूर्वजन्म काय करावं लागतो, मानावंच लागलं. किती गुन्हे करूनही सुद्धा चोरीचं कर्म नीट होऊ शकत. मागच्या जन्माचे काय संस्कार असतात ना. कोणीतरी पोरगा आंब्यावर चढला आणि आंबे तोडायला लागला, तिकडून मालक आला. अरे म्हणला काय करतो, म्हणलं आंबे तोडतो की. मग त्याने विचार केला, म्हणलं तुला कोणी आज्ञा केली. आज्ञा करण्याचं काय नाही. म्हणलं आमच्या मुलाने सांगितलं आंबे तोड म्हणून. आमच्या काही मंडळीने सांगितलं का, मी सांगितलं का. म्हणलं बा तो आंबे का तोडतो. म्हणलं माझ्या मनात आलं म्हणून. मग ते मालक होता तो म्हणायला लागला, म्हणलं पा आतापासून जर तुला आणखी चोरी करण्याची एवढी आणखी वासना होते, मोठा झाल्यावर तर म्हणला तुझं पैशाकरता धनाकरता लोकांचे काय करते, खून करते. आता जर ही वृत्ती राहिली तर पुढे तुझा जन्म फुकट जाईल, सगळा पापात जाईल. तुझ्या बापाला काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की मुलाला सांभाळा, चोरीपासून काय करा. म्हणलं तुझा बाप कुठं आहे. म्हणलं तर दुसऱ्या झाडावर. तुम्हाला खाली
चोराचा मुलगा सुद्धा काय निघतो, चोरच निघतो. आनंदाची गोष्ट आहे का? हे वारकरी संप्रदायामुळे संस्थेमुळे पुष्कळ परिवर्तन आहे. खरंच ना. काही पोरं स्वतःहून सांगत असते आम्ही म्हणलं चोर होतो की काय होतं, पण आता काय झालं कीर्तन करतात, तो लोकाला सांगतो चोरी करू. हे शिक्षण कट्टर पोरं आता हे संस्थेमध्ये काय आजपासून आहे का 100 वर्ष झाले. मग सगळेच हे येऊन आले का इथे. एखाद्या पोराला विचारलं ना करे अरे पुस्तक त्याचं काच वाटतं तू म्हणतो हे चोरी करणं काय नाही. मागच्या जन्माची फळं काय करावं लागते, पूर्वजन्माचे तुमच्या गीतेमध्ये आहे ना. अरे का जरी चांगला जन्म कशाने मिळत असतो, 6व्या अध्यायामध्ये शुचीनाम श्रीमताम घे अथवा योगिनामेव पुढे भवती धीमता. मागच्या जन्माचे पुढे संपलं. शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माचे ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्म अधर्मापासून सुखदुःखाचा भोग होतो. आपण जे मागे काही कर्म केलं असेल मागच्या जन्मामध्ये, मग त्याच्यापासून आपल्याला शुभ वासना आणि अशुभ वासना होत असते. शुभ वासना कोणती आणि अशुभ वासना कोणती? शुभ वासना म्हणजे एक कोणीतरी पोर त्याला पॉकेट सापडलं का, त्यांनी आपलं नाव वाचलं त्याच्यावरती कोणाचं तरी अमक्या ग्रस्ताचं काय माझी कापसे याचं काय आहे, त्याच्यात काही महत्त्वाचे पैसे बिसे होते, काही कागद होते. त्याला म्हणला तळमळ लागत असेल, काय लागत असेल, म्हणला ज्याचं पाकिट आहे त्याला आपण काय केलं पाहिजे, पाकिट घेऊन याची तळमळ चालली होती बा, कुठे हरवलं असं झालं. तितक्या त्याने सांगितलं, म्हणलं का हो तुमचं काही हरवलं का? हो म्हणलं पाकिट हरवलं काय नाव आहे त्याच्यावर? त्यांनी आपलं नाव सांगितलं. बरोबर पाकिटाची बाब यांचंच पाकिट असलं. मग त्याला सांगितलं, म्हणलं हे पाकिट काय करा, तुमचं घेऊन टाका. मग जमवायला लागला, म्हणजे तुझी फार उपकार आहे आमच्यावरती, हरवलेलं पाकिट काय केलं, आणून दिलं. तुला काहीतरी दक्षिणा काय केली पाहिजे, दिली पाहिजे. म्हणलं हे 500 रुपये घेऊन टाक. 5000चं पाकिट सापडलं म्हणून 500 रुपये तू काय कर. तर म्हणलं मी पैसे घेणार नाही. का बरं घेणार नाही? घ्या की आग्रह करायला. तो म्हणला कारण म्हणलं आमच्या आईने सांगितलेलं आहे कोणाकडून पैसा घेऊ नाही, शुभ संस्कार. आणि एखादा पोर असते बघा कसा खिसा मारते कळत नाही. कोणते संस्कार आहे असे हे दोन्ही प्रकार होत असतात. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था म्हणजे चांगले संस्कार घडवण्याची शाळेत नाही. शाळेमध्ये फक्त शिक्षण देतात. काय देतात बरं का? म्हणजे इथे काय होतं, संहिता आहे काय जाऊ दे आपलं. म्हणून केलेल्या कर्मापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. एक शुभ कर्म करणं आणि दुसरं कोणतं नाही करणं. आणखी पण याचा चांगला विचार केलेला आहे, त्याचा विचार कधी